आज वडीचा अळू आणलेला आहे अविनी. अळूच्या वड्या करायच्या आहेत. धनेजिऱ्याची पावडर, तिखट, मीठ असंच करणार आहे. आणि एस्पेशली आम्ही बेसन म्हणजे चण्याच्या डाळीचं पीठ वापरत नाही, तर आम्ही मुगाच्या डाळीचं पीठ वापरतो. पहिल्या स्टेपचा हा चिंच गुळाचा कोळ. मुगाच्या डाळीचं पीठ आणि थोडंसं तांदळाचं पीठ आपण घेणार आहोत. तांदळाच्या पिठाने अळूवड्या खूप अशा खुसखुशीत कुरकुरीत होतात. त्याचबरोबर या पिठात आपण लाल तिखट, हळद, धनेजिऱ्याची पावडर, मीठ, चिंचेचा कोळ आणि पाणी असं सगळं घालणार आहोत आणि सरसरीत भिजवून घेणार आहोत. म्हणजे खूप घट्ट सुद्धा नाही आणि खूप पातळ सुद्धा नाही. पीठ छान मिक्स करून घ्यायचं. देठं अगदी पानाजवळ कट करायचे आहेत आणि पानाच्या शिरा आहेत त्या लाटण्याने सपाट करून घ्यायच्या आहेत. अळूच्या पानाला सारण लावायचं, मग त्याच्यावर दुसरं पान ठेवायचं, त्याला सारण लावायचं आणि मग ते असं दुमडून घ्यायचे आणि अळूच्या पानाचे उंडे तयार करायचे. हे उंडे आपण कुकरमध्ये उकडवून घेणार आहोत, कुकरची शिट्टी काढून. साधारण कुकरमध्ये 15 ते 20 मिनिटं वाफवून घेतले की हे उंडे तयार होतात. उंडे गार झाले की आपण त्याच्या वड्या पाडणार आहोत. अगदी बारीक नाही, अगदी जाड नाही आणि त्यात तळून घेणार आहोत. आपल्या अळू वड्या तयार झाल्यात, तर नक्की करून बघा.